सचिन भाऊ, ही बैठक आपण फक्त आपले बूथ प्रमुख, शाखा प्रमुख आणि शिवदूत त्यांच्यासाठी ठेवलेली होती. ठीक आहे, आपण बोलवलं, प्रेमामुळे सर्वजण येतात. कांदा लावण्याचे दिवस चालू आहेत. समोरच्याचा वांदा करायचा, मग कांदा आपला चांगला लागला पाहिजे. करायचा समोरच्यांचा वांदा का नाही करायचा. मी सर्व सोडून दिलंय म्हणे, मला मी सांगता यायला लागले. दिगंबर अवस्थेत तर नामदेव भाऊ कुठे फिरत आहे बुवा. नामदेव भाऊ सर्व सोडा, पण आपलं सामाजिक कार्य आहे, ही जी महत्त्वाची संकल्पना तुम्ही घेऊन फिरतात, खरं तर त्याच्याबद्दल आभार मानतो. आपण आढावामध्ये खूप काम करतात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात काम करतात. आमच्या काही लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर 30 तारखेपर्यंत मुदत आहे, त्याच्यासाठी आपण ते फॉर्म त्यांच्याकडनं भरून घ्या. महत्त्वाचं खरं बैठक याच्यासाठी घेतली होती की आपल्या आढावात आणि उनपदेव असेल, त्या इतर पाड्या असेल, असे सर्व मिळून आपल्या या मध्ये 20 बूथ, या बूथ रचनेसाठी संदर्भात तुमच्याशी खरं तर बोलायचं होतं आणि त्याची बैठक घ्यायची होती. या 20 बूथवरती आपला जो असेल हा बूथ प्रमुख, BLO ज्याला म्हणतो, तर BLOसाठी आपल्याला सर्वात पहिले 20 लोकांची चांगल्या मुलांची तिथे निवड करावं लागेल की ज्या परिसराचं बूथ आहे त्या परिसराची व्यक्ती त्या बूथवरती पाहिजे. त्याचप्रमाणे त्यामध्ये इलेक्शनच्या वेळेला खोलीमध्ये जो एजंट बसतो त्या एजंटची सुद्धा नेमणूक आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्याला मध्ये मध्ये सोडणारा रिलीवर जो असतो ते असे 3 लोक, या 3 लोकांची तातडीने 20 ठिकाणी आपल्याला आधी नेमणूक करायची. त्यानंतर प्रत्येक यादीवरती 20-20, 10-10 लोक, असे टोटल 15 लोक एका यादीवरती, म्हणजे जवळपास 20 बूथ असल्यानंतर 15 लोक पकडले तर आपण त्या हिशोबाने सर्व कार्यकर्ते इथं जमा झाली पाहिजे, ही विनंती करण्यासाठी आलेलं आहे. मी सातत्याने येत राहतो, सातत्याने आपल्या संपर्कात राहतो. परवाच गणपतीच्या वेळेला कमीत कमी 3 ते 4 तास मी आपल्याबरोबर होतो. आणि सुखदुःखामध्ये बोलताना सरांनी खूप सांगितलं की सुखदुःखामध्ये येतो सर, माझं कर्तव्य आहे. तुम्ही ज्या वेळेला मला एका अधिकाराने मतं देतात, एका विश्वासाने मतं देतात, त्या विश्वासाला तळा जाणार नाही याची मी काळजी नेहमी घेत असते. मला माहीत पडल्यानंतर जातपात धर्म पंथ न पाहता देवाने आपल्याला आशीर्वाद दिले, देवरूपी जनतेने आपल्याला आशीर्वाद दिल्याने आपण आमदार झालो, तर आपण समोरच्याचे दुःख हे कसे कमी करू यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असतात. मग आपण जातपात धर्म न पाहता कोणी हात दिला तिथे मी थांबवणारा आमदार आहे. आतापर्यंत आपल्याला कधी असा अनुभव आला नसेल. कोणी रस्त्याने जाताना हात दिला आणि थांबवलं तरी मी थांबतो. यापूर्वी सरांनी सांगताना सांगितलं की काही ठराविक लोकांकडेच आमदार येत होते, त्यांच्याशी बोलवते, बाकीच्यांकडे बघतही नव्हते, सुखदुःखात जात नव्हते. आपण एक सामाजिक बांधिलकी जोपासतो. ही सामाजिक बांधिलकी जोपासत असताना ज्या विश्वासाने तुम्ही मतदान केलं त्या विश्वासाला तळात जाता मी तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच होते 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मग 80% समाजकारण करत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, ही भावना आणि तो विचार घेऊन आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब हे सातत्याने काम करतात. त्यांच्याबरोबर आदरणीय पालकमंत्री आपले आदरणीय गुलाबरावजी पाटील हे काम करतात आणि आपल्या तालुक्याचे आमदार लता सोनवणे आणि मी सुद्धा सातत्याने काम करतो. आपल्यासमोर काम आहे. सर बोलताना बोलले की 1200 कोटीचे कामं. सर आपले 2600 ते 2700 कोटीचे कामं. 1200 कोटीचे कामं तर ह्या 4 महिन्यामध्ये मंजूर झालेले आपले. त्याच्यामधलं एक 600 कोटीचं पेयजल योजना आहे, आपली उपसा सिंचन योजना आहे आणि 3 रस्त्याचे 500 कोटीचे. त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा या आपण आता 3 मंजूर करून आणल्या. त्याचं एकाचं 22 तारखेला पुन्हा भूमिपूजन होणार आहे. आपलं जे वाघझिरा गाव आहे या वाघझिरेच्या इथे 22 तारखेला 14 कोटी रुपयाची पुन्हा अशी जी म्हटलं वेशनापूरला आपण जी बिल्डिंग बांधली तशी बिल्डिंग आपण तिथे बांधतो. मधल्या वेळेला आपण एक आपल्या वैजापूरला 14.5 कोटीच्या आश्रमशाळेचं भूमिपूजन केलं होतं. कामं करत असताना सर्वांगीण विकास हा डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो. कुठलाही घटक मागे राहणार नाही याचा प्रयत्न माझा आहे आणि हे करताना मी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करतो. आपल्याला विनंती हे करण्यासाठी आलेलो आहे की याद्याचा सर्वे करताना आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या घरामध्ये राहणारे व्यक्ती जळगावला गेलेत का, तर त्याच्यासमोर जळगाव गेले असतील तर जळगाव, सुरत गेले असते सुरत, कुठल्या ठिकाणी गेले
की आपल्यातनं दुर्दैवाने कोणी या कालखंडात गेलं असेल तर त्यासमोर सुद्धा आपल्याला नोंद करायची आहे आणि हे कार्यकर्त्याचं काम आता आपल्याला सुरू करायचं। ही बैठक आज याच्यासाठी घेतली की या पंधरवाडा गेल्यानंतर पुढच्या महिन्यात कदाचित 7-8 तारखेनंतर आचारसंहिता लागेल। त्या 7-8 तारखेच्या आधी आपल्याला संपूर्ण याद्या याचं कंप्लीट वर्गीकरण करून घ्यायचं की जेणेकरून आपली मतं किती आहेत। आणि या तालुक्यामध्ये चोपड्याच्या भागामध्ये जर विचार केला तर आढावतनी मागच्या वेळेला मला खूप मतदान केलं आणि मला आशा आहे की यावेळेला मतदान सचिन भाऊ जास्त वाढेल, कारण लोकांचे जे भावना दिसते चेहऱ्यावरनं सांगता येते की लागली लक्ष येतं की कोण आपल्याबरोबर कोण विरोधात। आणि सुदैवाने 22 वर्ष सर हे प्राध्यापिका केल्या, लेक्चर केलेलं आहे, मुलांना शिकवलंय, त्यामुळे कापी करणारा पोऱ्या कोण, बुद्धिवान पोऱ्या कोण आणि चालू पोऱ्या कोण हे सर्व मला लक्ष येतं। त्यामुळे आलेला व्यक्ती हा फक्त कामापुरता आलाय की आपल्याला मतदान करणार तेवढं मला नक्की समजतं, तुमच्या आशीर्वादाने नक्की समजतं। त्यामुळे पुणे आलेला असला यांनी जरी मला नाव सांगितलं यार माळी सर आहे, सचिन भाऊ आहेत, नंदू भाऊ आहेत, यांनी जरी हरीश भाऊ दिसत नाही अजून हा आपला पक्का आहे आणि एखादी व्यक्तीचं नाव सांगितलं तर सांगणार करणे तो डुप्लिकेट आहे, दोघीकडे काम करणार आहे। अशा व्यक्ती मला सुदैवाने तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या कृपाशीर्वादाने मला राहा। मी क्रीडा क्षेत्रातला असल्यामुळे मला सगळी तयारी आहे आणि राजकारणात तुमच्या आशीर्वादाने ही 5वी निवडणूक आता लागणार। 2 इलेक्शन मी आदरणीय सुरेशदादा समोर लढलेले, एक बलाढ्य अशी शक्ती, जे आर्थिक सदन होते, राजकीय सदन नव्हते, असे आदरणीय सुरेशदादांसमोर मी ज्यावेळेला जळगावला इलेक्शन लढलो 2002 मध्ये, त्यावेळेला मी जस्ट नोकरीला लागले होतो 91 मध्ये आणि सुरेशदादाकडे साऱ्या संस्था होत्या, तरी जळगावच्या जनतेने मला खूप भरभरून मतं दिली। फक्त 2,500 मतांनी मी त्यांच्यासमोर पडलो। जळगावचे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आदरणीय ईश्वर बाबू जैन यांनी मला फोन करून सांगितलं होतं ज्यावेळेला माझं नाव जाहीर झालं, तिकीट जाहीर झालं त्या दिवशी, की अण्णा तुम्ही उभे राहू नका, तुमचं डिपॉझिटसुद्धा जमा होऊन जाईल, कारण मी स्वतः सुरेशदादांसमोर लढलो म्हणे, मला 35,000 पराभव झाला होता। हे आदरणीय एजी बांगाडे डॉक्टर हे उभे राहिले, तेही 37,000 पराभूत झाले होते। आदरणीय रवींद्र भैया उभे राहिले, तेही 45,000 पराभूत झाले होते। त्यामुळे त्यांनी प्रेमापोटी आदरणीय बाबूजींनी मला सल्ला दिला की तुम्ही त्यांच्यासमोर उभे राहू नका, तुमचं डिपॉझिटही सापडणार। पण मला माहिती होतं, मी बाबूजींना एका शब्दात सांगितलं, बाबूजी तुम्ही मला सांगितलं, सूचना केला त्याबद्दल तुमचा मी आदर करतो, पण तुम्ही जर शांत बसले आणि मला मदत केली तर मी नक्की निवडून हे त्यांना सांगितलं होतं। आणि ज्यावेळेला मी फक्त 2,500 पडलो त्यावेळेला ते अक्षरशः शॉक झाले होते की तुला एवढा कॉन्फिडन्स कसा होता। देवाच्या कृपा आशीर्वादाने मला चेहरे ओळखण्याची सवय असल्यामुळे मला लक्ष येतं की कोण आपल्याला फसवतंय आणि त्यावेळेला दुर्दैवाने काही नातेवाईक, आता नातेवाईक काय बोलायचं नाही, प्रत्येकाला नातेवाईकांचा चांगला अनुभव असतो, कुणी पुढे जायला लागलं की आपल्याला गट्ट धरून ठेवतात, तसं नातेवाईकांनी केलं आणि मी त्यावेळेला पराभूत झालो। पण कदाचित चोपड्याच्या जनतेचे कामं मला करायचे होते आणि चोपडेकरांना मला आशीर्वाद द्यायचा होता, म्हणून मी पहिल्यांदा उभं राहिल्यानंतर तुम्ही निवडून दिलं, दुसऱ्यांदा आमदार लता सोनवणेंना निवडून दिलं आणि हे निवडून दिल्यानंतर मीही कामामध्ये कुठे कसूर ठेवलेला नाही, सातत्याने आपल्या भागामध्ये काम करतो। कुठला भाग राहणार नाही याची काळजी घेतोय। आता 7 लाख रुपये पुन्हा शनिवारी 21 तारखेला जे भूमिपूजन आहे तुमच्या माहितीसाठी 7 लाख रुपये पुन्हा आपल्या गावात टाकलेले, पुन्हा 25-15 तर येतच आहे, 25-15 मध्ये आपले 2 सभागृह आहे आणि आमदार निधीमध्ये मला माहितीप्रमाणे 15-20 लाख रुपये नक्की असतील, म्हणजे अजून तुमच्याकडे 35-40 लाख रुपये हे आणि ते 2 सभागृहाचे जवळजवळ 1 कोटीचे कामं तुमच्याकडे अजून मंजूर आहेत। म्हणजे मंजुरीला कामाला मी आढावतमध्ये कधीच हात आखडता घेतला नाही। त्याचं कारण असं आहे सचिन भाऊ की मागच्या वेळेला तुम्ही हात आखडता घेतला आणि जण मतं दिली, लोकांना वाटत होतं की आढावत आमच्या बाजूने, त्यांना दाखवून दिलं तुम्ही की आढावत हे विकासाच्या बरोबर आहे, आढाव हे चांगल्या व्यक्तींच्या विचारांच्या बरोबर आहेत आणि जो आमचे कामं करेल त्याच्याबरोबर आढावतकर हे जनतेला तुम्ही मागच्या वेळेला सर्व तालुक्याला दाखवून दिलं। आणि मला माहिती आहे या 5 वर्षात मी कामं केलीत, पण दुर्दैवाने कोणाला बोललं गेलं असेल, मी बोललो तो नाहीच, कोणाचं भावना दुखवण्याचा माझा कधीच व्यस्त नसतो, पण दुर्दैवाने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी आता तुमची माफी मागतो। पण येणारं इलेक्शनचं आता पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। या पडघममध्ये हा पंधरवाडा गेल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये ज्यावेळेला देवी बसतील त्यावेळेला बहुतेक ठिकाणी
तिकीटही जाहीर व्हायला सुरुवात होईल. कोणत्या पक्षाला किती झालं सीटा गेल्या तेही होईल. त्या आधी आपल्याला या यंत्रणा उभी करायची गरज असल्यामुळे मी आपल्याला भेटण्यासाठी आलो आणि ही यंत्रणा आपल्याला उभी करायची. त्या कालखंडाच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी आपल्याला हे सारे भूमिपूजन करावे लागणार आहे. आमच्या रंजनाताईला वाटेल नाही तर साहेब तर सांगते आचारसंहिता 20 तारखेला लागेल ना आमच्या भोई समाजाचं काय होईल, आमच्या राजपूत बंधूंनाही तसंच वाटेल की आमचं काय होईल. तसं नाही. त्याच्या प्रोसेस चालू आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचं डिपॉझिट जे आहे ते भरलं जाईल आणि आपल्या सभागृहाची वर्क ऑर्डर झाल्याबरोबर आपण भूमिपूजन करू. विदाऊट वर्क ऑर्डरचं मी कोणतंच भूमिपूजन करत नाही आणि मी लोकांशी खोटं बोलत नाही. कारण मला माहिती आहे की आपण मागच्या पुढाऱ्यांनी काय केलं सरांनाही माहिती आहे, नानांनाही माहिती आहे, जीवन तात्यांनाही माहिती आहे. यायचं फक्त नारळ फोडायचं आणि काम मंजूर आहे काम मंजूर असा प्रभुवंड करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची, ते मी करत नाही. वर्क ऑर्डर झाल्याशिवाय मी कुठल्याच कामाचं भूमिपूजन करत नाही. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जवळपास अजून 300 ते 350 कामांचे भूमिपूजन करायचे. पण काही अडचणी असतात. आता आमच्याकडे आमचे काही लोक गेले त्यांचे पित्तर घालावे लागतात. विरोधकांचे जे पिक्चर घालायचे ते त्यांचे पित्तर आपल्याला जीव घालावे लागतात. आपल्याशिवाय कोण जीव घालणार? त्यांना त्यांची जागा दाखवणारी जनता. 3 आमदार असताना या तालुक्याकडे विकासाचा दृष्टिकोन ठेवून जर कामं केली असती तर एवढा लोड आपल्यावर आला नसता. पण दुर्दैवाने ते झालं नाही. ते आपल्याला करून घ्यावं लागतंय. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आपल्या तालुक्याला खूप निधी देत आहेत. ज्यावेळेला आम्ही गेलो आणि पत्र दिलं तर आदरणीय मुख्यमंत्री आपल्याला निधी देता. म्हणूनच त्यांच्या आशीर्वादानेच आपण एवढे कामं करू शकतोय हे या ठिकाणी नम्रपणे सांगतो. या कामासंदर्भात आदरणीय फडणवीस साहेबांचंही आपल्याला सहकार्य लाभतं, आदरणीय अजितदादांचंही सहकार्य लाभतं, आपले पालकमंत्री गिरीश गुलाब भाऊ यांचंही सहकार्य आहे, गिरीश भाऊंचं सहकार्य, अनिलदादांचं सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एका मताचा हा चमत्कार. आपण जर एक मत दिलं नसतं आणि आमच्या लता सोनवणेंना निवडून आणलं नसतं तर कदाचित आम्ही एवढे कामं करू शकलो नसतो. हा आशीर्वाद जर कोणी दिला असेल तर तुमच्या एका मताने तुमच्या एका मतामुळे आम्ही एवढे कामं करतो ही तर नम्रपणे सांगतो. भविष्यातले जे कामं करणार आहोत आम्ही, तुम्ही आमच्या पाठीशी आहात हे आम्हाला कन्फर्म माहिती आहे. पाठीशी नसते तर आज एवढे लोक अगदी कामावरनं आल्या हातपाय धुवून इथे आलेले आहेत. खरं तर हा वेळ असा असतो सकाळी 7 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत शेतीमध्ये राबल्यानंतर घरी आल्यावरती 1 तास तरी आराम करावा असं प्रत्येकाला वाटतं. पण ते न करता तुम्ही एका शब्दावरती सचिन भाऊनी सांगितलं, नंदू भाऊनी सांगितलं, मियार माडी सरांनी सांगितलं, आमच्या ताईंनी सांगितलं असेल, सर्वांनी तुम्हाला विनंती केल्याबरोबर 10-15 मिनिटात तुम्ही जमले हे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी कार्यकर्त्यांमुळे मोठा आहे. आज जे कार्यकर्ते शिवसेनेच्या माध्यमातून किंवा माझ्या प्रेमाच्या माध्यमातून जी तालुक्यात उभी राहिली त्यांच्यामुळेच मी मोठा आहे आणि नम्रपणे मी हे कबूल करत असतो की मी जो काही इथपर्यंत पोहोचला ह्या कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळे. कार्यकर्ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक मत जमा केलं दोघं इलेक्शनला, म्हणून मी इथपर्यंत स्टँड उभं राहिलो आणि स्वतः सक्षमपणे काम करतो. पाण्याच्या संदर्भात मी नेहमीच सांगतो की भविष्यामध्ये आपल्याला पाण्यासाठी खूप काम करावं लागणार आहे. हे काम करत असताना तुमची मदत मला खूप लागणार आहे. अजूनही काही लोकांनी बाण ठेवले नाही. मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. आपण पाणी करतो आणि जर बांधच ठेवला नाही तर आपल्या शेतात पाणी राहील का? शेताला चारी बाजूने बाण ठेवा, जे निसर्गाचं पडणारं पाणी आपल्या शेतात मुरू द्या. मी तर काळजी घेतोच. पावसाळा चालू आहे पण तापीला पाणी सोडत असताना पत्र दिलं होतं की ज्यावेळेला तापीला पाणी सोडाल तर कॅनलला पाणी सोडत चला जेणेकरून आमच्या भागाचं पुनर्भरण होईल. सोडलंय ना पाणी? याच्या आधी पावसात कधी पाणी पाहिलं होतं का तुम्ही की पावसाळ्यात पाणी सोडलंय म्हणून? आम्ही हाडाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील हे 200 बिघेचं जमीन करत होते. रात्रंदिवस जमिनीवर राहत होते आणि जमीन करत असताना चांगलं त्यांचं आनंदी जीवन होतं. आजही आमच्याकडे 200च्या वरती जमीन आहे. काही लोक म्हणतात की चंदू अण्णाचा चोपड्याशी काय संबंध आहे? अरे चोपड्याची माझी सासरवाडी आहे आणि ह्या मतदारसंघात पिळोदा गाव आपल्याला माहीत नसेल, शेवटचं गाव आहे पिळोदा. या पिळोदे गावामध्ये माझ्या वडिलांची 50 बिघे जमीन आहे, माझ्या काकाची 50 आहे आणि 3ऱ्या नंबरचे काका 2 नंबरचे काका त्यांची 50 बिघे जमीन. 150 बिघे जमीन पिळोद्याला जाऊन विचारून घ्या, तपास करून घ्या. तर काही उठतात शेंबडे सामडे बी येतात, सांगता आम्ही भूमिपुत्र आम्ही मग आम्ही भूमिहीन आहे का? तुम्ही भूमिपुत्र ना, मी भूमिहीन आहे. तुम्ही कुठून आले याचा जर इतिहास काढायला लागले तर फार मोठा विषय होईल. आपल्याला फक्त एवढी विनंती करतो की बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, शिवदूत या सर्वांना आपल्याला फक्त शेवटचे 4-5 दिवस
आणि मध्ये 4-5 दिवस असा जर व्यवस्थित वेळ दिला आणि नामदेव भाऊच्या सांगण्याप्रमाणे आपण महिलांना व्यवस्थित समजून सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना ही आपल्यासाठी आली. या लाडकी बहीण योजनेचा फायदा आज आपल्याला सर्वांना दिसतोय की 1500 रुपये खूप जास्त असं नाही, पण कुठेतरी संसाराच्या गाळा चालवण्यासाठी 1500 रुपयाला आपल्याला हातभार लागतो. त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना, या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साऱ्या मंत्रिमंडळाच्या लोकांना बरोबर घेऊन, आमदारांना बरोबर घेऊन आज तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये राबवत आहेत, महाराष्ट्रात राबवत. या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणल्या. 7.5 हॉर्सपॉवरचा जो पंप आहे, या पंपाला 5 वर्षे बिल माफ करून टाकतो. आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये आपल्याला या विजेवरती राहावं लागणार आणि आपल्याला सोलरच्या माध्यमातून जायचे. आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी आपण 80 ग्रामपंचायतची जागा दिली होती. त्या जागेवरती आपल्याला सोलर पॅनल उभे करायचे आहेत. त्यातले 40 ग्रामपंचायतच्या 40 हेक्टरमध्ये सोलर पंप, सोलरचं जे सेट आहे तो मंजूर झालेला आहे. त्याचे लवकरात लवकर आपल्याला भूमिपूजन करायचं, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना दिवसासुद्धा लाईट होणार आहे. मुख्यमंत्री सोलर योजना जी आहे, शेतकऱ्यांना भविष्यामध्ये दिवसासुद्धा लाईट देण्यासाठी, त्याच्यातही आपण कुठे मागे नाही. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की MIDC आपली मंजूर झाली, त्याचे प्लॉट जे आहे ते लवकरच पडणार आहे. त्या प्लॉटमध्ये आपल्याला जर वाटलं की मला छोटंसं युनिट उभं करायचं आहे, मी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहील आणि 2-5 मुलांना मी काम देईल, त्यासाठी सुद्धा आपण MIDCची स्थापना केली. त्याचे प्लॉट पडणार आहे, त्याच्यात आपण प्लॉट घ्या. सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण नुसतं शेतीवर राहून चालणार नाही. शेतीला पूरक उद्योग, हे पूरक उद्योग सुद्धा आपल्याला उभे करावे लागतील आणि पूरक उद्योग उभे राहिले तरच आपल्या हातामध्ये 2 पैसे जास्त राहतील. शासन वेगवेगळ्या योजना आणतात, त्या योजनेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा काय घेता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला काही अडचणी असल्या तर त्या सातत्याने मी सोडवतो. मला वाटलं की हा रस्ता अतिशय खराब होता दरवेळेला. 5 वर्षापूर्वी केला होता. 5 वर्षापूर्वी 3-3.5 वर्ष त्याला काहीच अडचण झाली नाही. पण ज्यावेळेला पेयजल योजनेचे पाईप टाकले गेले, त्यानंतर तो संपूर्ण रस्ता उखडला आणि उखडल्यानंतर त्या रस्त्याला 3दा खोदलं त्यांनी, 3दा पाईप टाकले. त्यामुळे तो सर्व खालीवर झाला आणि चिखल पण झाला. म्हणून मला निधी आल्याबरोबर मी सांगितलं त्याला की या टोकापासून तर जवळजवळ 500 मीटर म्हणजे त्या MSCBच्या पर्यंत हा रस्ता काँक्रिटीकरण टाकून दे, जेणेकरून हा रस्ता जो डांबर असतं हे पाण्यामुळे खराब होतं. जर काँक्रिटीकरण आलं तर 10-15 वर्ष याला अडचण येणार नाही. फक्त आपल्याला थोडं फार सहकार्य जे ठेकेदाराला लागेल ते आपण करा. आणि तो रस्ता करत असताना मात्र तुम्ही लक्ष ठेवा. विशेष करून आमच्या झोपडपट्टी भागातली जी माणसं आहेत, कार्यकर्ते, त्यांना नम्र विनंती करेल की तुम्ही रोजच त्याच्यावरनं वापरणार आहात. ते काम चालू असताना जर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवलं तर काम चांगल्या क्वालिटीचं होईल. साधं उदाहरण देतो की आपण घराचं बांधकाम काढलं आणि घराच्या बांधकामाच्या दिवशी आपण कधी 2-3 दिवस बाहेरगावी गेले तरी मिस्त्री ते घर तिरपतार्प करतो, पुरेसं पाणी मारत नाही. कोणी मिस्त्री असेल तर माफ करा, तुम्ही म्हणाल की झाला आम्हाला बोलवलं ना आमची इज्जत नाही. होतं, दुर्लक्ष होतं. जर त्याला पाणी चांगलं झालं तर ते काम चांगलं राहतं आणि पाणी चांगलं झालं नाही तर ते सिमेंट कॉन्क्रीटचं काम थोडं खराब होतं. म्हणून आपण थोडं लक्ष देऊन आपले हे कामं करून घ्यावी विनंती करतो. कामाचे दिवस असतानाही या बैठकीला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो. पुढे कार्यक्रम आहेत त्यावेळेला पुन्हा आपले विचार आपल्यासमोर मांडेल. पण मला नक्की खात्री आहे की आपण पुन्हा शिवसेनेच्या मागे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे यांच्या मागे नक्की उभे राहाल, यात काही शंकाच नाही. कोणाला असं वाटत असेल की बुवा हे खोटं बोलतात, हे खोटं सांगतात, मी माझा तो पिंड नाही, मी कधीच खोटं बोललो नाही. एखादी मला माहिती असते एखादी माणसाचं काम त्याच्या तोंडावर जर सांगितलं भाऊ हे काम होणार नाहीत तर थोडं पुढे गेल्यानंतर मला शिवाय देतो हे मला चांगल्या पद्धतीने माहिती. पण त्या माणसाचा आत्मा मला दुखवायचा नाही. खोटं बोलून त्याला 5-6 राऊंड मारायला लावायचे आणि मग केव्हा तरी 6 महिन्यांनी सांगायचं भाऊ तुमचं हे काम होणार नाही. त्यापेक्षा आता सांगून टाकणं भाऊ दाती मिटवणं त्या माणसालाही कशाला फिरवतो. ही माझी पद्धत आहे काम करण्याची. मला त्याचा खूप त्रास झाला 2 वर्ष. पण आता प्रत्येकाला माहिती झालंय की आमदार चंद्रकांत सोनवणे हे जे सांगतात ते रोखोक सांगतात. काही लोकांना अतिशय वाईट वाटायचं. चोपड्या तालुक्यातल्या काही पुढाऱ्यांना ते इतकं वाईट वाटायचं, पण ते पुढारी हळूहळू लोकांनीच बाजूला करायला सुरुवात केली. ज्यांनी कारखाना भंगार केला, ज्यांनी कारखान्यामध्ये काय काय केलं एकदा सभेमध्ये सांगेलच.
या महाभागांनी त्या भंगार सुद्धा विकलं त्या कारखान्याचं, रद्दी सुद्धा सोडली नाही. 1-2 जणांनी तर ऑइल डिझेल चोरलेलं आहे, त्याच्या केसेस दाखल झालेले. आपल्या माहितीसाठी सांगतो, एकच संस्था आपल्या ताब्यात आली, मार्केट कमिटी. या मार्केट कमिटीत 1 वर्षामध्ये आपल्या संचालक मंडळाने इतकं चांगलं काम केलं. तिथे आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास केलं. तिथे आमच्या शेतकऱ्यांना गेल्याबरोबर पाणी भेटतं. जर वेळ असेल तर तिथे 2-3 तास झोपायला भेटतं. 5 स्टार सारखं तिथे ते शेतकरी निवास केलेलं आहे. शेतकऱ्यासमोर त्याचा मालाचा लिलाव, शेतकऱ्यासमोर त्याचं मालाचं मापड आणि चाळणी बंद. त्यानंतर शेतकऱ्याला लागली चेक. आधीच्या कालखंडामध्ये 15-15, 20-20 दिवसाची पुढची तारीख दिली जायची आणि चेक वेळेवर दिलाच जात नव्हता. त्या शेतकरी जर चेक घेऊन गेला मालकाकडे, दुकानदाराकडे, तो सांगायचा थोडा वेळ बैस, 2 दिवसांनी टाक, 3 दिवसांनी टाक. हे माल आमचा, आम्ही काम रक्ताचं पाणी करून तो शेतीमध्ये उगवला, पिकवला, तुझ्याकडे टाकतो आणि तू आम्हाला आमच्या मालावरती तुझं पोट चालत असताना आमच्या शेतकऱ्यांना मात्र या पद्धतीने मागवलं जात होतं. पहिल्याच मिटिंगच्या आधी सभापतीला बोलवलं आणि सचिवाला बोलवून सांगितलं की हे जर बंद केलं नाही तर तुमची गाठ माझ्याशी आहे. बंद झालं, चोऱ्या बंद झाल्या. आपल्या माहितीसाठी सांगतो की इथे ज्यावेळेला 35 वर्षापासून मागच्या कालखंडापर्यंत दरवर्षी 1,80,00,000 ते 2 कोटी रुपयाचं उत्पादन यायचं, पण एकच वर्षामध्ये आपल्याकडे 2,80,00,000च्या वर उत्पादन आलं. जवळजवळ 1,80,00,000 रुपये आपण एक्सेस कमवले. त्यातली 1 कोटीची डिपॉझिट मार्केट कमिटीने बँकेत केलेली. म्हणजे विचार करा तुम्ही, 35 वर्षाचा हिशोब केला, जर दरवर्षी 1,75,00,000 एवढे जरी पकडले तर 35 वर्षात किती खाल्लं गेलं असेल? कशाला ते मार्केट चालणार होतं? कारखाना तसंच बुडवला या लोकांनी. सूतगिरणीचे तर पेपरला येतं, ते विनोद पाटील कोण आहे ते टाकतायत. किती लोकांनी पाहिलं नसेल तर बघा, विनोद पाटील टाकतो की काय परिस्थिती. त्या सूतगिरणीवर 85 कोटी रुपयाचं गव्हर्नमेंटचं देणं आहे आणि 85 कोटी सर्व विकलं तरी ते 85 कोटीची प्रॉपर्टी नाही. अशी परिस्थिती त्या सूतगिरणीचे. या पुढाऱ्यांनी सर्व पक्षाच्या नावाखाली, जातच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली या तालुक्याचा विकास बाजूला ठेवला आणि स्वतःचा विकास मात्र करून घेतला. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचं, आपल्याला जातपात धर्मपंथ न पाहता तालुका माझा आहे, या तालुक्यात राहणारा व्यक्ती हा माझ्या कुटुंबातला घटक आहे, या भावनेतनं काम करून आपल्या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातनं विचार करून विकासाकडे न्यायचं. 35 वर्षाच्या कालखंडामध्ये राहिलेला बॅकलॉग कसा भरून काढता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. इकडे पाडरचा धरण आहे, तिकडे एक्सप्रेस कॅनल आहेत आणि वरती अनिर्वरती धरणं, या साऱ्यांचं नियोजन करत करत आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. भविष्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने मला काम करायचं. पहाडपट्टीमध्ये त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त पाणी कसं अडवता येईल हे आपल्याला भविष्यात करावं लागेल, कारण शेतीला पाणी लागणार आहे आणि शेतीशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. आता नोकऱ्या नाही, कुठे जाल तुम्ही तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी राहणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी करायची तर तुम्हाला तुमची क्षमता दाखवावी लागेल, तुमची बुद्धीची कॅपॅसिटी दाखवावी लागेल. तुमच्यापेक्षा क्षमतेवाला पोरगा आला की तो अधिकारी म्हणेल तू निघ रे, मला दुसरा स्वस्तात भेटतोय आणि तुझ्यापेक्षा चांगलं काम करणारा भेटतोय. म्हणजे नोकरीची शाश्वती कमी, आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही आणि शेती करायची तर शेतीला पाणी आणि वीज लागणार आहे. याचा विचार करून आपण भविष्यामध्ये या दोघी गोष्टीचं नियोजन करणार आहोत आणि सातत्याने करत आहोत. सचिन भाऊ चांगल्या पद्धतीची बैठक घेतली. फक्त आपण आता बूथ वाईज 20च्या 20 बूथांची व्यवस्थित यंत्रणा लावून घ्या आणि पुढच्या वेळेला त्या 20 बूथाचे जे कार्यकर्ते असतील त्यांची एक स्वतंत्र बैठक लावा. यादी कशा पद्धतीने वाचायची, यादीवर कशा आपले मतदार कोण आहे ते काढायचे, सर्व आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. जिथे एखाद्या यादीवरती अर्धा समाज मॉमेडियन समाजाने, अर्धा हिंदू समाज आहे, तिथे दोघं समाजाचे एक व्यक्ती घ्या, जेणेकरून 2 लागले तरी चालतील. पण ते असं व्हायला नको की बा हिंदू समाजाचा घेतला त्या मॉमेडियन लोकांचं माहिती त्याला नाही आणि मॉमेडियन घेतला तर हिंदूची माहिती, असं न होता ते यादीचा आधी तुम्ही 6-7 जण जे मेन हे बसा आणि 20च्या 20 कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, शिवदूत हे सारे आपल्याला व्यवस्थित निर्माण करायचे. खूप वेळ तुम्ही थांबलात, माझं भाषण खूप ऐकून घेतलं, याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. तुमचं प्रेम, तुमची माया, तुमचे आशीर्वाद सातत्याने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे, यात माझ्या मनामध्ये शंकाने भविष्यातही राहतील, यातही कुठली शंका नाही. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.